गेले 5-6 दिवस मीडियामध्ये देखील बघतोय, पेपरमध्ये देखील बघतोय, काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलंय की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. दादांत खोट आहे. पत्रकार मित्रांनो, मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम, काहींनी तर पार ते 0 आवरमध्ये काढलं. अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले. अरे मी राज्याचा 35 वर्ष, काही काळ मी खासदार राहिलोय, काही काळ मी आमदार राहिलोय, काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय, काही काळ मी विरोधी पक्ष नेता राहिलोय, काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो. एक जबाबदारी मला पण कळते. एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे. त्याच्या संदर्भात सगळीकडे CCTV कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात. कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसुबर देखील तथ्य नाही. आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं, आता माझं अचानक, मी आज कळवण आणि सुरगाणाचा कार्यक्रम माझा होता. खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता. जाताना मला इथनंच जावं लागत होतं. काही जण मला भेटायचं म्हणत होते, ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे. मी म्हणालो की कशाला मुंबईला येता, आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे.